पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आणिकांचे निके केले, विरू होय जया आले, जैसे अपेय पया मिनले लवण करी। काल आपण ही ओवी घेतली होती ही 675वी ओवी आहे, पण आता पुढं त्याला लागूनच दुसरं ओवी असल्यामुळे यामध्ये असं सांगितलं की जे जे काही दुसऱ्याचं चांगलं होतं आहे, दुसऱ्याचं बरं होतं आहे असं दिसलं तर या तामसी माणसाला ते संकटच वाटतं। आपल्यावर संकट आलं काय, दुसऱ्याचं कसं चांगलं व्हायला लागलं। मग त्याला उदाहरण काय दिलं की जसं दूध आहे, पण दुधात जर मीठ घातलं तर सगळं दूध नासून जातं, खाण्यायोग्य राहत नाही। तसं काहीतरी त्याच्यात करणार आणि ते सगळं कर्म त्याचं जे काही चांगलं होतं आहे त्यात काहीतरी अडचण करून घालणार। का हिव ऐसा पदार्थू घातला आगी आतू, तेच क्षणी धडधडितो अग्नी होय। आता अग्नीचं एक असं आहे की तो जसं वाळलेलं पेटवून टाकतो तसं ओलं आलं तरी पेटवतो। थोडाफार वेळ लागतो, थोडंफार धुपल, पण ते पेटवून त्याला जाळल्याशिवाय राहत नाही। म्हणजे किती ओलं असलं तरी तो काय करतो, त्याला संपून टाकतो। नाना सुद्रव्ये गोमटी, झालिया शरीरी पैठी, होवो निठाती किरीटी मळूची जेवी। आता दुसरं उदाहरण असं आहे की चांगल्या प्रकारचे पदार्थ केले, त्याच्यामध्ये चविष्टपणा आहे, माधुर्य चांगलं आहे, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्या ठिकाणी काय आहे की रसदारपणा आहे, पण हे सगळं पोटात गेल्यावर त्याची विष्ठाच बनते की दुसरं काय। पोट कासलाय तुम्ही अगदी सुगंधी तांदूळ खा, नाही तर आणखीन कोणतं मिठाई खा, त्या सगळ्याचं पोटात काय बनतं तर पोटात त्याची विष्ठाच बनते। तैसा पुढिलाचे बरवे, जयाच्या भीतरी पावे, आणि विरुद्धचे आगवे हो हो निघे। आता तेच उदाहरण देऊन पुढं सांगितलं की कोणाचंही चांगलं काम झालं आहे त्याच्या ठिकाणी काय आहे की आनंददायी तिथं काही झालं आहे की ह्याच्या ठिकाणी हे जसं चांगले पदार्थाची अशी अवस्था होते तसं चांगलं बघून ह्याच्या ठिकाणी एखाद्या आपण नरकात पडलो की काय, म्हणजे एवढं वाटतं की आता या सगळ्याच्या ठिकाणी माझ्यावरच एखादं काहीतरी संकट आलं आहे, वैरत्व आलं आहे असं वाटू लागतं। जो गुण घे दे दोष, अमृताचे करी विष, दूध पाजलिया देख व्याळू जैसा। आता दुसरी गोष्ट अशी की कोणाकडे काही गुण आहेत आणि त्या गुणाचं वर्णन कोणी करू लागलं तर त्याचे दोष काय आहे ते हे सांगत राहणार। गुणाचं जे काय कोणी सांगतं त्याला गप्प बसवल आणि ह्याच्याजवळ दोष किती वाईट आहे हा, अशा तऱ्हेने ते सांगेल। आणि काही झालं तर जसं अमृत काय असतं की सर्वात गोड आहे, पण ह्याच्या दृष्टीने ते विषच आहे, त्याला ते गोड वाटतच नाही। जसं दूध पाजलं सर्पाला तर त्याचं विषच होतं, सर्पाच्या ठिकाणी ते सगळं विष निर्माण होतं। आणि ऐहिकी जियावे, जेने परत्रासाच यावे, ते उचित कृत्य पाहावे अवसरी जिये। आता कदाचित इथल्या इहलोकात चांगलं जे काय असेल ते उपभोग घ्यायला मिळतील
अशी संधी त्याच्याकडं आली. किंवा असं काही आहे की जे केलं असता त्याला परलोकातसुद्धा काहीतरी जागा मिळेल, परलोकात जायला मिळेल, तिथेही काहीतरी होईल, अशी जी काही त्याच्या ठिकाणी असणारी कार्यशैली ती जर करण्याची संधी आली, तेव्हा जया आपैसी निद्राये ठेवली ऐसी दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे. आता त्याच्यामध्येच झालं की असलं काही करायचं आलं की ह्याला येते झोप, मग ती झोपीच्या डुकल्या खाईल. पण हे कसं करायचं आहे, काय करायचं आहे हे जर कोणी सांगत असला किंवा एखादा ग्रंथ त्याचं श्रवण करत असला तर ते त्याच्या कानातनं जायचंच नाही आत. कारण तो काय करणार आहे, झोप घेणार आहे. झोपीचे त्याला भर जास्त येतो आणि त्याच्यामुळं त्याच्या ठिकाणी काय होतं की जे काही ऐकायचं आहे ते नेमकं ऐकायचं राहतं. आता वास्तविक पाहता त्याला ते योग आलता खरा, पण तो योग सगळा काय आहे, वाया गेलेला आहे. पै द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. आता त्याला उदाहरण दिलं की जसं द्राक्षे पिकले, आंबे पिकले की तेव्हा नेमकं कावळ्याचं तोंड आलेलं असतं, त्याला ते खाताच येत नाही. म्हणजे संधी आली चांगलं खायचं तेव्हा काही नाही, आतून म्हणजे इतकं झालं की कशाला तोंड लावत नाही त्याला. आणि जेव्हा घाण कुठेही पडलेली असती तसलं मात्र तो खात राहतो. मग आता त्याच्यासारखं दिवसभर जर काही एकदा सूर्योदय झाला आणि उजेड पडला की घुबडाला दिसत नाही, त्याचे डोळे काय आहे की त्यावेळेस आंधळे होतात. म्हणजे चांगल्या वेळेलाच ह्याच्याच ठिकाणीसुद्धा अशाच तऱ्हेचं काहीतरी अडचणी येतात. तैसा कल्याण काळू पाहे तै तया ते आळसू खाये ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे. आता दुसरे त्यांनी दाखवून दिलं की मागची ओवी जशी झाली तसंच की आता आत्मकल्याणाची वेळ आली. मागं तरी निदान इहलोकाचा उपभोग आहे, परलोकातले, पण इथं तर काय झालं की आत्मकल्याणाची वेळ आली. पण नेमका त्यावेळेस आळस येतो. मग काय आहे की अगदी म्हणजे त्या आत्मकल्याणाविषयी आत्मश्रवण सुरू झालं की पहिल्या शब्दापासून जांभळ्या सुरू झाल्या. त्याच्यामुळं काय आहे की त्याला काय चाललं आहे, काय ऐकतो आहे, काही त्याच्या लक्षात येत नाही. मग ह्याच्याशिवाय अजून दुसरं काय करणार. काही जरी तिथं चालत असलं, दुसऱ्या ऐकण्यात श्रवणामध्ये सगळे एकाग्र झाले असले तर हा कुणाच्या तरी खोड्या काढणार, काहीतरी कोणाला मांडीला धक्का देणार, एखाद्याचा कपडा ओढणार, एखाद्याचं म्हणजे त्याचं दुर्लक्ष करणार, काहीतरी मध्ये खोकणार, शिंकणार, जांभळ्या मोठ्याने आवाज देऊन देणार. आपणही ऐकायचं नाही आणि दुसऱ्याला ऐकू द्यायचं नाही. जेवीची सागराचा पोटी जळे अखंड आगीटी तैसा विषादू आहे गाठी जीवाची आहे. आता त्याला दुसरं उदाहरण एक आहे, म्हणजे जेवढी तामस घ्यायच्यासाठी उदाहरणं देता येतील तेवढी दिलेत. की एवढा मोठा समुद्र असतो पण त्याच्या पोटामध्ये वडवाग्नी नावाचा अग्नी असतो. तो त्याचं जे रोज खाद्य आहे ते पाणीच पित असतो. एवढा समुद्रात राहून तो कधी विजत नाही. समुद्रात राहून त्याच्या ठिकाणी काय आहे की तो टिकून राहतो. तसं ह्याच्या पोटात दुसऱ्याविषयी नेहमी मत्सर असतो. याच्यातला मत्सर काही केलं, कोणी किती समजून सांगितलं, आणि बाहेर परक्या माणसाचं जाऊ द्या, जवळच्या नातेवाईकात सुद्धा भावाचा असू द्या, बहिणीचा असू द्या, जरा बरं झालं की ह्याच्याजवळ त्याचा मत्सरच आहे. लेंडोरा आगी धुमावधी का आपाना अंगी दुर्गंधी तैसा जो जीवितावधी विषादे केला. दुसरं दाखवून दिलं की जसं बाकीचं काय गोवऱ्या टाकल्या, सरपण टाकलं तर अग्नी भडकतो, ज्वाळा त्याच्या चांगल्या येतात. पण लेंड्याच गोळा करून टाकल्या म्हणजे काय मेंढीच्या, शेळीच्या, तर ते पेटायच्या कधीच नाही, धुपतच राहतील. त्याच्या ठिकाणी सगळे धुराडी तयार होती. आणि तसंच जे काही
आपल्या ठिकाणी काय आहे की एकदा विष्ठा तयार झाली की त्याचा वायू जो असतो त्यात दुर्गंधीच असते. हे जसं जिथल्या तिथे म्हणजे ह्या गोष्टी काय निश्चित आहेत. लेंड्याच्या जागेला धूर असणारच. आपल्या पोटाच्या ठिकाणी गुदद्वाराजवळ त्याच्यातून हवा बाहेर आली तर दुर्गंधीच येणार. हे सगळं जसं आहे तसं याचं संपूर्ण जीवन उद्विग्न उदास, आपलं कधीही चांगलं होत नाही, झालंच नाही, लोकाचंच झालं आहे असंच सारखं म्हणत राहणार. आणि कल्पांतीच्या पारा वेगळेही जो वीरा, सूत्रधरी व्यापारा साभिलाषा. आता किती जरी झालं, अगदी काय आहे, कल्पांतीची जरी वेळ आली, जसं काय असतं की शेवटचा क्षण आहे आणि त्यावेळेस सगळंच जग संपायचं आहे, म्हणजे नुसता एकटं नाही तर सगळं ज्यावेळेस जायचं आहे, अशा वेळेस त्याच्या ठिकाणी फलप्राप्ती व्हावी हेच राहील. आता शेवट आला आहे, आता आपलं का अखेर आली, काहीतरी आपलं उद्धाराबद्दल बघू असं नाही. मला काय मिळतं आहे का, शेवटचा श्वास सुटायची वेळ आली तर मला काहीतरी द्या, माझं हे राहिलं, मला ते पाहिजे, अभिलाषाच त्याच्या ठिकाणी राहणार. जगाही परवती सुचावा हे पैचित्ती, करिता विशी हाती तृणही न लगे. आता जेवढं काही त्याच्या ठिकाणी काय आहे की जित काही आपल्याला काय मिळतं ह्याचाच जे काही त्याच्या ठिकाणी आहे, त्यामुळं कितीतरी पापाचा साठाजवळ. काही केलं, किती कष्ट केले किंवा एखादं त्याने करायला गेला तरी नेहमीच जर पोटामध्ये दुसऱ्याविषयी वाईटपणच असेल तर किती केलं त्याचं चांगलं कसे होईल. मग त्याच्याजवळ ह्याच्या ठिकाणी काय आहे की कोणाच्याबद्दल मनामध्ये चांगली भावना नाही. दुसरी गोष्ट काय आहे की काही करायला गेला तर काडी इतकंसुद्धा फळ त्याला प्राप्त होत नाही. ऐसा जो लोका आतू पाप पुंजू मूर्तू, देखसी तो अव्याहतू तामसू करता. तेव्हा असे जे काही तामस करते असतात ते सज्जन माणसाला पापाचंच एखादं पुढून काहीतरी पापाचीच मूर्ती आली असं वाटतं. कारण हा काही कोणाविषयी चांगला नाही आणि कोणाला चांगलं बोलत नाही, त्यामुळं तो मुख्य त्याची जी काही देह आहे तो देह नसून पापाची मूर्ती असाच तो काय आहे स्पष्ट होतो. म्हणजे जसं माऊली सांगतात की पर्वताप्रमाणे पातक करणे, असली पातकं त्याच्याजवळ आहे. एवं कर्म करता ज्ञान या तिहीचे त्रिधा चिन्ह, दाविले तुझं सुजन चक्रवर्ती. आत्तापर्यंत आपण कोणते कोणते भाग पाहिले तर सत्व, रजस आणि तामस या तिन्ही गुणाचा कर्म कसं असतं, कर्ता कसा असतो आणि सुरुवातीला ज्ञान कसं असतं, हे 3 भाग पाहिलेले आहेत. आता त्यातलेच राहिलेले दुसरे भाग पुढं सांगणार आहेत. बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु, प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. हा 29वा श्लोक आहे. आता असं सांगतात की हे धनंजया किंवा हे अर्जुना, आत्तापर्यंत काय आहे आपण याच तिन्ही गुणाचे असे भाग पाहत आलो. आतासुद्धा तिन्ही गुणाच्या दृष्टीनं बुद्धी कशी 3 झाली, म्हणजे एक सात्विक बुद्धी, राजसी बुद्धी, तामसी बुद्धी. याच्याबरोबर 3 प्रकारची धृती, म्हणजे सात्विक धैर्य कसं असेल, राजसी धैर्य कसं असेल, तामसी धैर्य कसं असेल, हे सगळे प्रकार आता तुला सांगणार आहे, तेव्हा ते लक्षात घे. आता अविद्येचा गावी मोहाची वेढूनी पदवी, संदेहाची आगवी घेऊनी लेणी. आता हा जो काही आहे की ज्याच्या ठिकाणी आत्तापर्यंत काय आहे की अविद्याच भरलेली होती आणि त्यामुळं मोह एवढंच. मग आता त्याच्या ठिकाणी या सगळ्यामध्ये काय आहे की
वेद जरी असले तरी वेदाचं प्रमाण कोणी सांगितलं ह्याला प्रमाण वाटत नाही, ते अप्रमाण वाटतं. वेद सांगतो ते बरोबर नाही. त्याच्या ठिकाणी काय आहे की जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी योग्य नाहीत, किंवा वेदाने ज्या काही कर्म उपासना सांगितल्यात त्याच्यामध्ये अद्वितीय ब्रह्माविषयी जे काही सांगितलेलं आहे त्यात जगत सत्य का मिथ्या आहे, जगताचं मुख्यत्व काय कारण आहे, कशाने हे सिद्ध होतं, हे सगळं भगवंतानी जिथं जिथं सांगितलं आहे ते सगळं ह्याच्या ठिकाणी काय होतं की असं कुठं असतं काय, हे कुठं खरं आहे का. म्हणजे आत्तासुद्धा अशी तामसी माणसं असतात की ते काय आहे, कुठलं आलं आहे आपलं पुराणातल्या कथा आहेत, कधी राम होऊन गेला नाही, कधी कृष्ण नाही, कधी काही झालं नाही, उगा आपल्या गोष्टी सांगितल्यात त्यातलं हे अशा तऱ्हेचं काय आहे की जे शास्त्र आहे त्याच्यावरसुद्धा हे काय करतात, शंका घेतात. असे जे काही आहेत की ज्यांच्या ठिकाणी संशय जास्त भरलेले आहेत आणि मोह त्याच्या ठिकाणी जास्त आहे, असे जे काही आत्तापर्यंत होते मागच्या तामसी बुद्धी सांगत असताना, तामसी गुण सांगत असताना त्यातला एक प्रकार दाखवला. आत्मनिश्चयाची बरव जया आरिसा पाहे सावयव, ते बुद्धीचीही धाव त्रिधा असे. आता हे जसं आहे की बुद्धी कशी मोहात गुंतते म्हणा, संशयात गुंतते, हे जसं सांगायचं आहे तसंच अगदी काय आहे की आत्मनिश्चय व्हायची वेळ आली. आत्मनिश्चयाची जेवढी काही शास्त्र आहेत आणि प्रत्यक्ष सगळं त्याचे काय आहे योग्यतेने सांगणार आहेत, पण या सगळ्यासाठी काय लागतं तर जसं आपलं मुख पाहायला आरसा लागतो आणि ते आरसा शुद्ध असलं म्हणजे आपलं तोंड आपल्याला त्यात दिसतं, तसं आत्म्याची निश्चयता आणि पुन्हा आत्मानुभव हे दोन्ही यायला बुद्धी शुद्ध लागते. बुद्धी एक प्रकारे आरसाच आहे आणि तो काय करतो तर या संपूर्ण ह्याच्यामध्ये आत्मदर्शन करून देतो. पण हे एका बुद्धीचं काम झालं. आता 3 प्रकारच्या बुद्ध्या सांगायच्यात ना, त्यामुळं 3 प्रकारच्या बुद्धीमध्ये वेगवेगळेपणाची अभिलाषा किंवा आत्मसाक्षात्काराविषयी त्यांच्या ठिकाणचे वेगळे काय असतील ते भाव आहेत. अगा सत्वादी गुणी इही काही एक तिही ठाई, न कीजेची एथ पाही जगा माझी. आता असं सांगतात की जगात जेवढे प्राणी जन्माला आले झालं, दुसरं जेवढं काही झाडं आहेत, पर्वत आहेत, स्थावरातसुद्धा बरंचसं काही, मातीसुद्धा असू द्या, सगळ्यातच 3 प्रकार आहेत. सगळं अगदी काटेरी झाडं असतील, कडू झाडं असतील, गोड झाडं असतील, असं झाडातसुद्धा आहे. पाणीसुद्धा तसं, कुठं कुठं पाणी इतकं खारं की तोंडात घेवत नाही, कुठलं पाणी अत्यंत गोड, मातीतही तसंच. आणि माणसं प्राणी ह्याच्यात तर तसलेच प्रकार सगळ्या ठिकाणी पाहायला गेलं तर मग तिथंसुद्धा काय आहे असे सात्विक, राजसी, तमगुणी 3ही प्रकार दिसून येतील. आगी नसता पोटी कवन काष्ट असे सृष्टी, तैसे ते कैचे दृश्य कोटी त्रिधा जे होनो हे. तसंच कुठलंही लाकूड घेतलं की त्यात अग्नी असतोच, अग्नीशिवाय लाकूड नाहीच. तसं काहीही दृश्य पहा त्याच्या ठिकाणी ह्या प्रकारचे 3ही गुण असतीलच. म्हणोनी तिही गुणी बुद्धी केली त्रिगुणी, धृतीसिही वाटणी तैसीच असे. तेव्हा पुढं कोणता विषय येणार आहे त्या सांगतात की ह्याच प्रकारची बुद्धी आणि ह्याच प्रकारचे जे काय आहे धृती, ह्या 3ही प्रकाराचा जो भाग आहे तो आता इथं पुढं समजून देत आहेत. तेची एक वेगळ आले येथ चिन्ही अलंकारिले, सांगिजेल उपायले भेदलेपणे. तेव्हा या सगळ्यामध्ये 3 प्रकार कसे आहेत, त्यांच्या ठिकाणी कोणत्या प्रकारानं त्यातलं स्पष्टीकरण होतं ते आता पुढच्या श्लोकामधून तुम्हाला सविस्तर सांगणार आहेत. परी बुद्धी धृती या दोही भागा माझी धनंजया, आधी रूप बुद्धीच्या भेदासी करू.
आता काय केलं, पहिल्यांदा तर काय आहे अवतरणात सांगितलं की आम्ही तुम्हाला बुद्धी आणि धृती ह्याचे 3-3 भाग सांगू. आता मात्र स्पष्टीकरण असं करतात की पहिल्यांदा आता बुद्धी सांगणार आहे, मग धृती सांगू. बुद्धीचे सत्वगुणाचे, रजसाचे आणि तामस या प्रकारची बुद्धी अगोदर तिचेच वेगवेगळे भाग करून सांगू. तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुबटा प्राणिया येतिया वाटा तिन्ही आती. तेव्हा जे जे मनुष्य प्राणी जन्माला आलेत ते ह्या तिन्ही गुणात आहेत आणि तिन्ही गुणाप्रमाणे त्यांचा संसार चाललेला असतो. त्यामुळं सात्विक मनुष्याचा संसार किती त्याच्याकडं ऐश्वर हे नाही, पण तो समाधानी असतो, आनंदी असतो. राजसी माणसाकडं किती असू द्या तरी त्याला पाहिजेच असतं, अजून मिळवावंच वाटतं. आणि तामसीला नीट भोगताच येत नाही, तो जे काय असेल ते निकृष्टच त्याचं सगळं. म्हणजेच या बुद्धीप्रमाणे प्रत्येक गुणाप्रमाणे ज्याचा त्याचा संसार आणि तो त्यात गुंतलेला आहेच. जे अकारण काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भये सबाद जीवा यया. त्यामध्ये त्याच्या ठिकाणी आता जर काही असेल तर जे विहित कर्म आहे किंवा काम्य कर्म आहे किंवा निषिद्ध कर्म आहे, हे जे काही आहे हे संसारातलं दुःख देणारे तिन्ही कर्म आहेत, तिन्ही भाग आहेत. आणि ते कोणत्या कोणत्या बुद्धीला आवडतात ती बुद्धी त्या प्रकारे काय करते की जीवाच्या पुढं त्याचे कष्ट आणून ठेवते, म्हणजे संसार कष्ट आणून ठेवते. तेव्हा ही बुद्धी त्या गुणात कशी आहे ते सांगायचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.